काय ग कस्तुरी? चेहऱ्यावर तर आनंद दिसतोय, पण डोळ्यात पाणी का मग तुझ्या? खूप आनंद झाला ना की येतच डोळ्यात पाणी. खूप खुश आहे आज. आत्या, एक विचारू का तुम्हाला? हा विचार की. ते मगाशी मी बाहेर जायच्या आधी जे काही झालं इकडे, बघ बेला फुलाला गाठ पडली. आता मी तुला हेच बोलणार होते. काल जे काही झालं ना ते चुकीचंच झालं. त्यासाठी तुझी माफी मागते बरं का कस्तुरी. पण नाईलाजच होता ग आमचा, दुसरं काय. नाईलाज? अगं आता दुसरा नाईलाज काय असणार बाई. ते कमू जे सांगेल ते करावंच लागतं ना आम्हाला. म्हणजे मम्मींनी तुम्हाला? मग काय तर. तुझा विश्वास बसत नसेल ना तर सपनाला विचार. काय ग? पण मम्मी असं का वागले असतील? अगं तिला वाटतं का तू या घरावर कब्जा मिळवशील. पण मी असं का करेन? नाहीच करणार. आम्हाला माहितीये तू असं करणारच नाहीये, कारण तू अशी मुलगीच नाहीये ग. आणि तू आत्ता पण या घरासाठी जे काही करतेय ना ते चांगल्यासाठीच करतेय. पण त्या कमूच्या डोळ्यात चांगलंच खुपतं, त्याला काय करायचं. कस्तुरी तुला माहित नाहीये पण तुझ्या मागे या घरात कारस्थानं रचली जातात, डावपेच आखले जातात. तिला काय वाटतं माहितीये का? तू आणि सौरभ मिळून भाईवर जादूटोणा करणार आहे. कस्तुरी काल तुम्ही कुठं गेला होता का? ते देवळातच गेलो होतो आम्ही. फक्त तुम्ही दुसऱ्या देवळात गेला होतात आणि आम्ही दुसऱ्या. कस्तुरी तुला असं वाटतं ना का आम्ही तुझ्या बाजूने नाही आहोत? सांग बरं, खरंय का? हो, असं काही नाही आत्या. मी खरंच सांगते, आम्ही देवळातच गेलो होतो. तू खोटं बोलते आमच्याशी. नाही आत्या, मी काय ग काय चालू आहे? काम बिम काही करायची का नाही, का नुसतं फिरत बसायचंय? अगं तोंड काय बघत बसली नुसती? आता इथं आधीच उशीर झालाय, आणखीन उशीर होईल. केवढ्या पोळ्या पडल्यात लाटायच्या. सपना काम आहे, वर ये जरा. बघ कस्तूर, हे असं तळ्यात मयात करावं लागतं. मला तर ना तुझ्याशी ही अशी वाईट वागते ना तर रागच यायला लागलाय स्वतःचा. मग आत्या तुम्ही सांगून का नाही टाकत मम्मींना की मला नाही जमणार असं? अगं बाई कस्तुरी, ज्याच्या डोक्यावर छप्पर असतं ना तो असं वागतो. आम्ही काय करणार? डोक्यावर छप्परच नाही, इथं आसऱ्याला येऊन राहिलोय. तिचं नाही ऐकलं तर ती घराबाहेर काढेल. मग काय करणार सांग बर? या घरात ती म्हणेल ती पूर्व दिशा. अगं तुला माहित नाही, तू गेल्यावर तुझ्याबद्दल काय काय सांगत होती ते. बाई ते ऐकून पळून जावंसं वाटलं मला. पण म्हटलं त्याने काय होणार आहे? इथं या घरात राहिले तर निदान ती काय काय म्हणते, तिचे काय प्लॅन्स आहेत त्याच्यावर लक्ष तर ठेवू शकते की नाही मी, हो का नाही? काय बोलत होता मम्मी माझ्याबद्दल? कस्तुरी इथं नको, इथं भिंतीला सुद्धा का दे. आपण कुठंतरी बाहेर जाऊ आणि बाहेर बोलू. हा पण मी आत्ताच आले ना बाहेरून, परत कसं पाठवतील? तू एक काम कर ना, भाजी आणायला जाते असं सांग आणि मग आपण बाहेर पडू, मग बोलू निवांत. पण इथं नको बाई, हे घर म्हणजे डेंजर एकदम. तिचे कान माहितीये ना कसे असे, नको.
कला आत्यांबरोबर गेले आत्ता तर मम्मी पहिल्यांदा कशा होत्या ते सगळं नीट कळेल. कस्तुरी काय विचार करते का? मी मम्मीना सांगून येते. हा जा जा पटकन, मी पोळ्या पण उरकून घेते पटकन, है ना. काय काय खबर? मम्मी आज खबर नाही, सावधगिरीचा इशारा द्यायला आले असं समजा. काय तुम्हाला धोका आहे. काय हो मम्मी. मला? पाठीत खंजीर खुपसलं जात आहे. एक मिनिट, तू म्हणालीस मला धोका आहे. कसला धोका? मम्मीला कोणापासून धोका आहे? कला आत्या डबल गेम खेळतायत. काय? हो, मी आता येताना पाहिलंय. आपण सगळ्यांनी जे ठरवलंय ना कस्तुरीसाठी, काय काय करायचं, कसं कसं करायचं, ते सगळं त्यात तिला सांगत होत्या. मी स्वतः पाहिलंय, माझ्या कानांनी ऐकलंय. कला? हे समज करून कलाला काय गेम वाजवला पाहिजे. कलाचा गेम वाजवला पाहिजे. सपना, तू काय बोलते त्याच्यात गडबड तर नाही ना? मम्मी शपथ सांगतेय, खरं खरं सांगतेय मी. तुम्ही मला या घरात आणले, मी तुमच्यासोबत खोटं कसं बोलेल? माझं काम मी इमानदारीने करतेय. जर काही गडबड झाली ना, घरातनं नाही आयुष्यातनं उठवून टाकील, लक्षात ठेव. तसं तर तसं तुम्हाला पाहिजे ते करा मम्मी, पण मी सांगते ते खरं आहे. आता कला आत्यावर विश्वास ठेवता येणार नाही. तुम्हाला पुरावा पाहिजे असेल ना, तर त्या दोघी जणी आत्ता बाजारात जाणार आहे, बघाच तुम्ही. कला कला कला, माझं जुनं हत्यार वर काढायला पाहिजे, एवढं मात्र नक्की. कोण आहे? ये की ये. सांगितलेली कामं आजची झाली पाहिजेत, कळलं का? हा, सगळं लक्षात ठेवायचं नीट. काय ग, काय काम होतं? मम्मी ते भाज्या आणायला जायचं होतं बाजारात. कला आत्या पण येत आहेत सोबत. असं वय, कला पण येते वय. मग काय, जा की जा आणि लवकर या म्हणजे झालं. हो हो जा. बाजाराला जाऊयात. मम्मी कशाला परवानगी दिली तुम्ही? माहिती द्यायचं काम करायला सांगितलंय, तेवढी माहिती द्यायची. डोकं चालवायचं काम करायचं नाही. जा, डोक्यावर बसायचं नाही. हा, तिला अंग पकडायला येतात. कला कला कला. जा. आत्या, बरं झालं तुम्हीच आतमध्ये विषय काढला. ऍक्च्युली मला पण तुम्हाला एक गोष्ट विचारायची. विचार ना बाई. अगं, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता यावीत म्हणूनच तर आपण बाहेर आलो का नाही. विचार. मला सांगा, मम्मी पहिल्यापासूनच अशा होत्या का हो? काय बोलायचं बाई, आपलेच दात ना आपले चोट. म्हणजे कमू आता जशी वागतीये ना, जशी दिसतेय ना, तशीच आहे. एक नंबरची बेईमान. ती घरात आली आणि या घराचे वासे फिरले. माझ्या आईचं आणि तिचं तरी एक मिनिट पटलं नाही, म्हणून शेवटी कंटाळून निघून गेली ती. आणि भाईकडे तरी काय लक्ष देते ग ती? सांग बरं मला. तिला फक्त सत्ता गाजवायची घरावर, सगळ्यांवर, बाकी काही नाही. आणि बाहेरच्या लोकांना काय दिसतं की बघा कमू घरासाठी किती करते, दुरून डोंगर साजरण काय. पण आपल्याला कुठं पळताही येत नाही, कोणाला सांगताही येत नाही. बिचारी म्हणून या घरात शिरली, तिला आसरा दिला आणि घरच गिळायला निघाली बाई. सरडा सुद्धा रंग बदलत नाही, अशी रंग बदलते ग इतक्या पटापट. एक नंबरची बेईमान, सत्ता गाजवणारी आणि चलाख बाई. मम्मी बद्दल बाबांनी जे सांगितलं ते खरं आहे की कला आत्या जे सांगतात ते खरं आहे? असं वाटलं होतं की हा गुंता सुटेल आता, पण हा तर वाढतच जातोय. काय झालं कस्तुरी? कसला विचार करते बाई? तुला असं वाटतंय का
का मी खोटं बोलतीये? अहो नाही आत्या, असं काही नाही. अगं तू सुद्धा तिचा अनुभव घेतेच आहे ना? हा, अनुभव हाच गुरु कशाला म्हंटलंय सांग बर. मी सुद्धा या घरात आले नसते बर का, इतकी घाबरत होते मी तिला. पण माझा भाई या घरात आहे म्हणून आले मी फक्त. कस्तुरी, एक गोष्ट ऐकशील का? काय? तुझ्या आई वडिलांना आहे ना कुठेतरी दूर निघून जायला सांग. या बाईचा काही भरोसा नाहीये बाई. भाई कोमातनं बाहेर आला ना तर त्याच्या मनात तुझ्या वडिलांविषयी नाही नाही ते भरवून देईल ती बाई. आणि मग रागाच्या भरात भाईनं तुझ्या वडिलांना काही केलं तर? आत्या, आपण काढू काहीतरी मार्ग याच्यावर. एकच मार्ग आहे याच्यावर. आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे, एकीचं बळ. आणि आपण जर तसं केलं ना तरच मग ही कमू आपलं काही बिघडवू शकणार नाही. आत्या, बराच उशीर झाला आपल्याला घरातून निघून. घरी जायला पाहिजे आता, नाही तर मम्मींना उगाच संशय येईल. हो ना बाई, म्हणूनच तर तुला म्हंटल बाहेर चल. पण बाहेर मोकळ्या हवेत काय बरं वाटतंय ग. एवढा मोठा बंगला आहे तो, पण असा श्वास घुसमटतो तिथं. पण आता तुझ्या बरोबर बाहेर आले, मनातलं साचलेलं सगळं बोलले तर इतकं बरं वाटतंय कस्तुरी. आत्या, तुम्हाला कधीही काहीही वाटलं ना तर तुम्ही माझ्याकडे येऊन बोलू शकता. गुणाची ग माझी बाई ती. का ग, मी तुला त्या कमू समोर कसं घालून पाडून बोलते, सारखा सारखा तुझा अपमान करते, तरी तू इतकी समजूतदार कशी का? पण मी कमूला काही बोलता येत नाही मला म्हणून असं वागते बरं का. हा, माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेमच आहे. माहिती आहे मला. चला निघूया. हो. काय ग, काय झालं? नाही, चल निघूया. हो. एवढी हिम्मत, मम्मीशी गद्दारी. सांगितलेलं ना, दोघांमधल्या गोष्टी कुठं बी बाहेर जायच्या नाहीत. वचन दिलं होतं ना. पोलिसांना टिप कुणी दिली? किती दिवस बिळात लपून बसणार रे? बिळाच्या बाहेर आल्यावर तू आहेस आणि मी आहे. ठेव डोक्याची मंडई करू नको. फोन ठेव. थांबा, या इकडं. कुठे गेला होता? तुम्हाला सांगितलं ना मम्मी, भाज्या आणायला गेलो होतो. मग काय भाज्या वाळवायला ठेवून आलात का नुसते पैसे हातात देऊन हात हलवत आलात? हा, कमू, अगं काय त्या भाज्यांना अर्थ नाही बाई. हा, काय आवाजच्या सवा किमती लावतात ग हल्ली. आणि मेल्या भाज्या पण सुकलेल्या, म्हटलं कशाला आणायच्या, मग नाही आणल्या अगं आम्ही. लाज नाही वाटत का कला? दोन्ही बाजूने जे अशी वाचतीस, लाज नाही वाटत? काय कान भरवले ग हिनं तुझे? काय ग, तुला जी माहिती हवी होती मिळाली का? कसली माहिती? काय, काही माणसांना ना गोष्टी ना अशा रंगवून रंगवून सांगायची सवय असती. म्हणजे समोरच्या माणसाला माहिती आहे का नाही याची विचारपूस पण करत नाही. कुणी गरजू दिसला ना फुकटात माहिती वाटून टाकतात. मी रात्रीच्या जेवणाचं बघते जरा. थांबा, कुणी बी कुठं बी जाणार नाही. मम्मी, चिडू नका प्लीज. मी सांगते तुम्हाला नक्की काय घडलं ते. मला काही ऐकायचं नाहीये. तिला सोडणार नाही मी.
लई अति करायला लागली नाही. पण मम्मी खरंच तुम्हाला जसं वाटतंय तसं काहीच बोलणं नाही झालंय. तुला तुझं मत विचारलेलं नाहीये मी, कळलं का? काही मला खात्रीशीर माणसाकडनं मिळालेली माहिती आहे आणि हा माझा माणूस आता परत माझा विश्वासघात करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणूनच मी त्याला हे काम दिलेलं आहे. मम्मी आला आला नाव घेतलं आणि पठ्या हजर. आशीर्वाद दे. मम्मी काय झालं? एवढी शांतता काय? एवढी शांतता का आहे? बायकोला विचारा ना तुमच्या. हा लई डबल ढोलकी हो तुमची बायको, इकडनं बी तिकडनं बी. कसं जमतंय मला तर आश्चर्यच वाटतं बाबा. हा काय लई वाजायला लागली ना, त्यामुळं आता शिक्षा देण्याची वेळ आलेली आहे. शिक्षा? हो शिक्षा तुम्ही दिली नाही ना कधी, त्यामुळं मी देणार आहे. आणि तुम्ही दिली नाही म्हणून तुम्हाला पण, आणि फक्त तुम्हाला नाही तिघांना भी आता या घरात शिक्षा मिळणार आहे. आपला बोरिया बिस्तारा उचलायचा आणि निघून जायचं घरात. कमू अगं असं काय करते बाई? अगं मी तुझ्या बाजूने आहे ग बाई, एकदा फक्त मला माफ कर बस. किती वेळा माफ करायचं ग तुला? लाज नाही वाटत सारखी सारखी अशी पायात पडून माफी मागायला? मम्मी अहो काय खरं काय खोटं ते आपण नंतर बघूया ना. पण आत्यांना अशा पद्धतीने घराबाहेर काढणं चुकीचं आहे ना. असं काय टॉनिक पाजलं ग हिला? हा काय टॉनिक पाजलंस एवढं तुझ्या बाजूने बडा बोलती? नाही मम्मी असं काहीच नाहीये. मी फक्त म्हणते की एवढ्या छोट्या कारणावरून आत्यांना घराबाहेर नका काढू. कारण मी ठरवणार. काही झालं तरी यांचा पण चल तुझं ऐकलं. चल तुझं ऐकलं. ऐकलं. यांचा न्याय निवाडा ना उद्या करायचा, पण आज रात्री या घरामध्ये ही 3 बी माणसं राहणार नाहीत. तिकडं थंडीत जाऊ देत नाही तर कुठं बी जाऊ देत, पण या घरात ही माणसं राहणार नाही. पाहिजे तर सामान घेऊन जायचं घरातनं. मम्मी मग ते राहणार कुठं हो? कुठं बी राहू दे ना, फुटपाथवर राहू देत नाही तर रस्त्यावर राहू देत. आपल्याला काय आहे त्याच्याशी, निर्णय झाला म्हणजे झाला. कळलं का शिवा? हा बिळातला किडा शोधून काढा. हो मम्मी. काही वळवळ करतोय. आत्या तुम्ही प्लीज रडू नका ना. अगं रडू नको तर काय करू बाई? स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलात काय? हात दाखवून अवलक्षण करणे हे. पण कस्तुरी असू दे, तुझ्यासाठी काही सहन करायला तयार आहे मी. नाहीच पटते मला जे काय चाललंय ते. त्या असं नका बोलू तुम्ही, आणि तुम्ही नका काळजी करू. मी बोलते मम्मींची. काय उपयोग नाहीये. बरोबर केलं ना? बरोबर. कला म्हणजे तू नाटक करत होतीस मग का? या घरात राहायचं असेल ना, ही अशी नाटकं करूनच राहावं लागणार आहे. कळलं का? अगं मग तू कस्तुरीला का फसवतेस? तुम्ही गप्पा बसाव. तुम्हाला नाही एक तर काही कळतच नाही. सपना कमूला काय सांग का अजून ओरड, म्हणजे कस्तुरीला कसं सगळं खरं वाटलं पाहिजे. मला त्या कलाचं तोंड सुद्धा बघायचं नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघून जायला सांगायचं तिला. घरात थांबायचं नाही असं जाऊन सांग.